हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये थेअरी ऑफ मशीनचं पहिलं युनिट फंडामेंटल्स ऑफ मशीन अँड मेकॅनिझम म्हणजे फंडामेंटल्स ऑफ मेकॅनिझम त्यामध्ये काही आपण बेसिक जे थेअरी ऑफ मशीनचे ज्या टर्म आहेत म्हणजे कायनेमॅटिक लिंक, कायनेमॅटिक पेअर म्हणा, मेकॅनिझम म्हणा, मशीन म्हणा त्याविषयी पाहिलं, इन्व्हर्जन्स बघितली. त्यानंतर आपण सेकंड युनिटला सुरुवात केली. सेकंड युनिट आहे व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स. तर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्समध्ये आपण सुरुवातीला ज्या बेसिक टर्म आपल्याला लागतात म्हणजे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय त्या आपण पाहिल्या. त्यानंतर आपण ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी लिंकवरचा कोणताही पॉईंट घेतला तर त्या पॉईंटची ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी कशी काढायची ते आपण पाहिलं. ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन कसं काढायचं ते आपण पाहिलं. त्यानंतर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी काढायची, दोन मुव्हिंग पॉईंट आहेत लिंकवरचे तर त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी काढायची, रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन कसं काढायचं हे आपण पाहिलं. तर आता ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे लिनियर व्हेलॉसिटी कोणत्याही पॉईंटची लिंकवरच्या असेल तर ती काय असते, लिंकला परपेंडिक्युलर असते. लिंकला परपेंडिक्युलर 90 डिग्रीमध्ये आणि डिरेक्शन कुठं असते, जिकडं रोटेशन असेल म्हणजे ओमेगाची डिरेक्शन जिकडं असेल तिकडं लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन असते. हे झालं व्हेलॉसिटी विषयी. आणि दुसरी गोष्ट ॲक्सेलरेशनची. ॲक्सेलरेशनचे दोन कंपोनंट असतात, एक रॅडियल कंपोनंट आणि दुसरा टेंजन्शियल कंपोनंट. तर रॅडियल कंपोनंट आपल्याला माहित आहे तो लिंकवर असतो म्हणजे लिंकला पॅरलल आणि त्याची डिरेक्शन असते टुवर्ड्स फिक्स्ड पॉईंटच्या डिरेक्शनमध्ये त्याची डिरेक्शन. आणि दुसरा कंपोनंट असतो टेंजन्शियल कंपोनंट, त्याची डिरेक्शन ही त्या रॅडियलला परपेंडिक्युलर म्हणजेच कुणाला, लिंकला परपेंडिक्युलर म्हणजेच त्याची डिरेक्शन काय झाली, टुवर्ड्स म्हणजे पॅरलल टू व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटीला पॅरलल. ओके, तर असे ॲक्सेलरेशनचे दोन कंपोनंट. मग आता व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ मेकॅनिझम्स मधला थोडासा अवघड वाटणारा, विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटणारा पार्ट म्हणजे व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसचे प्रॉब्लेम्स. तर मी आता पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. तर आपण काय बघणार आहे आता, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम. 4 बार चेन मेकॅनिझमचं व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस कसं करायचं ते या प्रॉब्लेममधून मी डिटेलमध्ये सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप. अगदी सोप्या पद्धतीनं स्टुडंटना अवघड वाटणार पार्ट एकदम सोप्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर याच्यासारखं सोपं काय नाही थेअरी ऑफ मशीनमध्ये. स्टेप बाय स्टेप जर गेला तर जास्त फॉर्म्युले कुठं यूज करायला लागत नाहीत. 1-2-3 फॉर्म्युले, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले, रॅडियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला, टेंजन्शियलचा फॉर्म्युले एवढेच आहेत. फक्त मेन काय त्यात आपल्याला स्केल घेता यायला पाहिजे आणि ड्रॉइंग काढायचं आहे. तर ड्रॉइंगसाठी आपल्याला काय लागणार आहे, आता मी इथं अगदी आहे असं ड्रॉइंग काढू शकत नाही. आता मी जो तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून देणार आहे तो मी आधी कागदावर सोडवलेला आहे, त्यामुळे मी आन्सर डायरेक्ट लिहिणार आहे. पण काढताना तुम्हाला कागदावर काय काय लागणार आहे, एक मेन रोल अँड ड्रॉ लागणार आहे. रोल अँड ड्रॉ कारण तो असल्याशिवाय आपण कुठल्याही लाईनला हा रोल अँड ड्रॉ पॅरलल पकडून ती लाईन व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन डायग्राममध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे रोल अँड ड्रॉ पाहिजे. अँगल घेण्यासाठी अँगल प्रोटेक्टर पाहिजे किंवा यामध्ये आहेच, रोल अँड ड्रॉमध्ये इथं दिसते सेंटरला तुम्हाला आहेच, त्यामुळे सेपरेट काही गरज नाही, हे मध्ये आहेच अँगल घेण्यासाठी. ओके, पेन्सिल पाहिजे आणि कंपास पाहिजे. ओके, कंपास पाहिजे कारण लिंकच्या आपल्याला लेंथ टाकाव्या लागतात, त्यासाठी हा कंपास पाहिजे. तर एवढं आपल्याला सफिशियंट आहे डायग्राम काढण्यासाठी. तर आता बघूया स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. पहिल्यांदा प्रॉब्लेम बघा, इन 4 बार चेन ABCD. आता दिलंय काय बघायचं, 4 बार चेन दिली की सिंगल स्लायडर मेकॅनिझम दिले की अजून दुसरं कोणतं दिलंय ते आधी बघायचं. आपल्याला काय दिली, 4 बार चेन ABCD. लिंक AD इज फिक्स्ड, AD फिक्स असणार आहे. ओके, अँड इज 160 mm लॉंग. लिंक AD किती आहे,
160 mm लॉंग आहे. तर आता पहिली स्टेप आपण सुरुवात करूया. फर्स्ट स्टेपला आन्सरला सुरुवात करतोय मी. आता स्टेपला नंबर देतोय. तर पहिली स्टेप आहे कॉन्फिगरेशन डायग्रॅम काढायची. कॉन्फिगरेशन डायग्रॅम ही फर्स्ट स्टेप आहे. कॉन्फिगरेशन डायग्रॅम. कॉन्फिगरेशन डायग्रॅम म्हणजे काय? तर जे गिवन मध्ये दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला 4 बार चेन मेकॅनिझम काढायचं आहे. असं त्याला म्हणायचं कॉन्फिगरेशन डायग्रॅम. आहे असं 4 बार चेन मेकॅनिझम आपल्याला दिलेल्या डायमेन्शननुसार काढायचं. आता डायमेन्शन कशी दिलेत बघा. एडी इज 160 mm लॉंग. मग 160 mm लॉंग आपण काढू शकत नाही कागदावर. आता इथं मी काढू शकतो मला पाहिजे तेवढं. हे चांगलं 1-1.5 मीटर आहे, 1 मीटर आहे. म्हणजे 4x3 चा बोर्ड आहे, इथं मी काढू शकतो. पण कागदावर आपण काढू शकत नाही. तर 160 mm. मग काय घ्यायचं? स्केल घ्यायचं. तर कॉन्फिगरेशन डायग्रामसाठी मी स्केल काय घेतो? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm असं घेतो मी. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. मग आता प्रत्येक डायमेन्शनला काय करायचं? 20 mm न डिवाइड करायचं. म्हणजे 160/20. 1 सेंटीमीटर बरोबर 20 mm आहे. तर 160 mm बरोबर किती सेंटीमीटर येणार? तर 160 डिवायडेड बाय 20 किती सेंटीमीटर आलं? 8 सेंटीमीटर. म्हणजे ही लाईन 8 सेंटीमीटरची काढणार मी. ओके. त्यानंतर क्रँक ए बी 50 mm आहे. म्हणजे किती सेंटीमीटर काढणार मी? 50 डिवायडेड बाय 20 2.5 सेंटीमीटर. पुढं लिंक सी डी 100 mm लॉंग. सी डी 100 mm लॉंग आहे. म्हणजे किती सेंटीमीटर काढणार मी? 100 डिवायडेड बाय 20 5 सेंटीमीटर. ओके. आणि काय म्हणले? बी सी आणि एडी आर ऑफ इक्वल लेंथ. म्हणजे एडी जी फिक्स लिंक आहे तीच लेंथ कुणाची आहे? बी सीची आहे. तर आता स्टेप बाय स्टेप आपण कॉन्फिगरेशन डायग्राम काढूया. कॉन्फिगरेशन डायग्रामसाठी स्केल असा आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. तर आता एडी आहे 160 mm. तर ते किती येणार? 8 सेंटीमीटर. पुढं वाचूया प्रॉब्लेम. द क्रँक ए बी इज 50 mm लॉंग. ए बी 50 mm लॉंग म्हणजे ते येणार 2.5 सेंटीमीटर. आता काढून घेऊया आपण एवढंच. तर आता तुम्ही काय करायचं? रोल अँड ड्रॉ घ्यायचा. रोल अँड ड्रॉ तुमच्या कागदाची जी साईड असेल, कागदाची ही जी साईड असेल त्याला हा रोल अँड ड्रॉ असा बरोबर इक्वल करायचा आणि ती लाईन खाली ओढत यायचं, इथपर्यंत यायचं. ओके. फिरवत या. इथपर्यंत आला तुम्ही की इथं 160 mm ची लाईन काढायची. म्हणजे किती? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर लाईन तुम्ही कागदावर काढा. तर इथं आता मी अंदाजे घेतो. एडी ए लिंक ए पॉईंट इथं घेतला मी. तुमची एडी लिंक ही अशी येईल. ओके. 8 सेंटीमीटर लाईन तुम्ही काढायची. 8 सेंटीमीटर लाईन काढा. आणि एडी लिंक कशी आहे? फिक्स आहे. फिक्स दाखवा. जरी आपण 8 सेंटीमीटर लाईन काढली असली तरी लिहायचं काय? 160 mm. 160 mm किंवा मीटरमध्ये लिहा. आपल्याला मीटरमध्ये लागतं. तर मीटरमध्ये काय येणार? 160 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती? 0.16 मीटर. 160 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.16 मीटरमध्ये येणार. ओके. आता ही झाली एडी लिंक. पुढं ए बी लिंक म्हणजे एच्या पुढं बी असणार. तर ए बी लिंक किती आहे? 50 mm. क्रँक किती असतो? बरोबर 50 mm 2.5 सेंटीमीटर. तर आता 2.5 सेंटीमीटर तुमच्या कंपासमध्ये घ्या आणि अँगल किती दिलाय बघा. अँगल किती दिलाय? 60 डिग्री. ओके. अँगल 60 डिग्री दिलाय. अँगल बी ए डी म्हणजे अँगल इकडे बी पॉईंट असणार आहे. हा ए आणि हा डी म्हणजे इथला अँगल किती आहे? 60 डिग्री. तर तुमचा रोल अँड ड्रॉ बरोबर इथं सेंटरला ठेवा. इथं सेंटरला ठेवा आणि 60 डिग्रीवर मार्क करा. 60 डिग्रीवर मार्क करा. ओके. 60 डिग्रीवर मार्क करा आणि ती लाईन काढून घ्या. 60 डिग्री लाईन काढा. ओके. 60 डिग्री लाईन काढली. आता ते किती घ्यायचे? ती लाईन ए बी 2.5 सेंटीमीटर म्हणजे 50 mm. तर 2.5 सेंटीमीटर टाका. 2.5 सेंटीमीटर
अंदाजे मी इथं घेतो. आता मी तुम्हाला मोठी डायग्राम दिसावी त्यासाठी मोठी काढतोय. तुमच्या कागदावर ज्याप्रमाणे येईल 2.5 सेंटीमीटर जिथं येईल तिथं घ्या. ओके. तर हे झालं लिंक ए बी आणि हा अँगल किती आहे 60 डिग्री. ओके 60 डिग्री. आता याचं रोटेशन बघा 50 mm लॉंग अँड रोटेट्स ॲट 320 RPM. म्हणजे यन दिलंय यन कॅपिटल यन 320 RPM 320 RPM असं स्पीड दिलंय. RPM म्हणजे काय रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये 320 वेळा हा क्रँक फिरणार आहे. 320 वेळा एका मिनिटमध्ये. मग त्याच्यावरून आपण ओमेगा काढतो. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे 2πn डिवायडेड बाय 60. त्यातलं यन कॅपिटल यन म्हणजे हे. ओके. तर कॅपिटल यन दिलंय 320 RPM. कॅपिटल यन दिले 320 RPM. ओके. तर आता ए बी पर्यंत आलो आपण. ही क्रँक आहे तर ही 50 mm आहे म्हणजे मीटरमध्ये किती येणार 50 डिवायडेड बाय 1000 0.05 मीटर. ओके. आता नेक्स्ट while the link CD 100 mm long and oscillates about D. लिंक CD कुठं असणार आहे इकडं असणार आहे. ओके. ती किती आहे 100 mm लॉंग आहे. म्हणजे किती लाईन काढणार तुम्ही 5 सेंटीमीटरची लाईन काढणार. ओके स्केल प्रमाणे. तर लिंक मी इथं लिहितो CD 100 mm ती किती 5 सेंटीमीटर लाईन तुम्ही काढणार. 100 डिवायडेड बाय 20 5 सेंटीमीटर. आणि पुढं काय म्हणले BC अँड AD आर ऑफ इक्वल लेंथ. BC इथं असणार आहे ती AD एवढीच आहे म्हणजे किती 0.16 मीटर म्हणजेच किती 8 सेंटीमीटर आणि ही किती आहे 5 सेंटीमीटर. तर तुमचा कंपास घ्यायचा. कंपास घ्या त्याला पेन्सिल लावलेली असावी. कंपास घ्या तुमचा. आता कंपासमध्ये काय करायचं पहिल्यांदा BC लिंक आहे BC लिंक. तर BC लिंक किती आहे AD एवढी म्हणजे 8 सेंटीमीटर. तर 8 सेंटीमीटर घ्या रोल अँड ड्रॉवर तुमच्या 8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्या या कंपासमध्ये आणि B वर ठेवा आणि इकडं 8 सेंटीमीटरवर आर्क मारा. एक 8 सेंटीमीटरवर आर्क मारायचं. ओके. तसंच CD किती आहे 100 mm म्हणजेच 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर घ्या परत कंपासमध्ये आणि D वर ठेवून इकडं या आर्कला छेदायचं. ओके सिंपल. हा तुम्हाला कोणता पॉइंट मिळाला C. जोडा BC जोडा. ओके CD जोडा. BC आणि तुमचं CD असेल ते जोडून घ्या रोल अँड ड्रॉनं. आता मी हातानं लाईन ओढतोय तुम्ही हातानं लाईन ओढायच्या नाहीत. एकदम व्यवस्थित स्केलनं काढायचं आहे तरच प्रॉब्लेम तुमचा बरोबर येणार. डायग्राम व्यवस्थित असेल तरच प्रॉब्लेम बरोबर येणार. ओके. तर ही BC लिंक झाली. BC ची लेंथ किती आहे परत 0.16 मीटर याच्या एवढी आणि CD किती आहे 100 mm म्हणजेच मीटरमध्ये 100 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.1 मीटर. ओके. सगळ्या लिंक आपण ठेवल्या. कागदावर बघा दिसतंय का बघा तुम्हाला. आम्ही प्रॉब्लेम आधी सोडवून पाहिलेला आहे. तर कागदावर या अशा पद्धतीने तुमची डायग्राम येईल. कॉन्फिगरेशन डायग्राम. ओके कॉन्फिगरेशन डायग्राम अशी येईल. अजून आपल्याला एवढं सगळं करायचं आहे भरपूर करायचं आहे. तर पुढं बघा आता ही झाली फर्स्ट स्टेप. आता पुढं आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम काढायची. फाइंड काय करायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक CB अँड CD. लिंक CB आणि लिंक CD ची अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा CB हे एक काढायचे आपल्याला. सेकंड ओमेगा CD हे एक आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट पॉईंट झाला अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक CB अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक CD. पुढे काय काढायचे आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक CB. अँग्युलर ॲक्सेलरेशन कशाने दाखवतात अल्फा CB. आणि फोर्थ अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक CD म्हणजे अल्फा CD. या 4 गोष्टी आपल्याला काढायच्या.
तर फक्त जर व्हेलॉसिटी विचारली असेल आपल्याला तर फक्त व्हेलॉसिटी डायग्राम काढायची. फक्त ऍक्सेलरेशन जर विचारलं असेल, आता या दोन्ही विचारले, त्यामुळे तुम्हाला व्हेलॉसिटी डायग्राम पण काढायला लागेल, ऍक्सेलरेशन डायग्राम पण काढावी लागेल. फक्त ऍक्सेलरेशन जर विचारलं असतं तरी सुद्धा तुम्हाला व्हेलॉसिटी डायग्राम आणि ऍक्सेलरेशन डायग्राम दोन्हीही काढायला लागेल. ओके, तर ही गोष्ट महत्त्वाची. आता पुढे आपण कॅल्क्युलेशन्सला सुरुवात करूया. तर आता काय करायचं आहे, पुढची स्टेप आहे, व्हेलॉसिटी डायग्राम जर काढायची असेल तर कोणत्या तरी एका लिंकची व्हेलॉसिटी आपल्याला माहित पाहिजे. मग कोणत्या तरी एका लिंकचं ओमेगा त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे, कारण व्हेलॉसिटी कोणत्याही लिंकची काय असते आपल्याला माहित आहे, त्या लिंकची लेंथ इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट लिंक. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ एनी लिंक or any point on the link is equal to length of that link into angular velocity of that link. म्हणजे पहिल्यांदा अँग्युलर व्हेलॉसिटी कोणत्या लिंकची आपल्याला माहित आहे ते बघायचं. कोणत्या लिंकचं माहित आहे आपल्याला, रोटेशन दिले RPM n, ए बी लिंकचं, म्हणजे ए बी लिंकची व्हेलॉसिटी आपण काढू शकतो. तर त्यासाठी काय कोणता फॉर्म्युला आहे बघा, सेकंड स्टेप कोणते आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा काढायचं. तर ओमेगा बी ए आपण काढूया. ओमेगा बी ए काय असणार, 2 पाय एन बी ए डिवायडेड बाय 60. 2 पाय एन बी ए डिवायडेड बाय 60 हा ओमेगाचा फॉर्म्युला आहे. जर RPM रोटेशन दिलं असेल तर, जर डायरेक्टच रॅडियन पर सेकंड मध्ये दिली असेल व्हेलॉसिटी, डायरेक्ट घ्यायची, मग काढायची गरज नसते. पण इथं एन दिलंय RPM मध्ये, त्यामुळं हा फॉर्म्युला वापरून ओमेगा काढायचं. ओमेगा बी ए इज इक्वल टू 2 पाय एन बी ए डिवायडेड बाय 60. व्हॅल्यू टाका, 2 पाय इंटू एन बी आहे 320 डिवायडेड बाय 60. कॅल्शीमध्ये टाका आहे 2 पाय इंटू 320 आणि इक्वल करा त्याला डिवायडेड बाय परत 60. तर हे किती येते ओमेगा 33.51 रॅडियन पर सेकंद. 33.51 रॅडियन पर सेकंद. ओके, तुम्ही पानाची तुमचं जे वहीचं पान असेल किंवा ड्रॉइंग बुकचं जे पेज असेल, मी जसं बसवतोय हे ड्रॉइंग बुकचं पेज आहे असं समजा. मी बघा या जागेमध्ये बसवतोय कारण मला इकडे व्हेलॉसिटी डायग्राम काढायचे, परत ऍक्सेलरेशन डायग्राम काढायचे, त्यामुळे तशी जागा तुम्ही ठेवली पाहिजे. ओके, पुढे नेक्स्ट स्टेप, थर्ड स्टेप आहे लिनियर व्हेलॉसिटी काढायची. आता या लिंकची लिनियर व्हेलॉसिटी काढायची. या लिंकची मला अँग्युलर व्हेलॉसिटी माहीत झाली, आता लिनियर व्हेलॉसिटी काढायची. या लिंकची व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन काय असणार आहे, 0, कारण ती फिक्स्ड लिंक आहे. फिक्स लिंकची व्हेलॉसिटी 0, ऍक्सेलरेशन 0, त्यामुळे सेकंड लिंक मी डायरेक्ट घेतली. आता तर सेकंड लिंकची अँग्युलर व्हेलॉसिटी मला माहीत झाली. आता सेकंड लिंकची लिनियर व्हेलॉसिटी, तर VBA इज इक्वल टू आपल्याला माहित आहे V इज इक्वल टू काय असतं, R ओमेगा. तर VBA इज इक्वल टू काय असणार, BA इंटू ओमेगा BA, BA इंटू ओमेगा BA. तर BA आपल्याला माहित आहे किती आहे, BA इज इक्वल टू 0.05 मीटर, मीटरमध्ये घ्यायचं म्हणून मीटर लिहिलेत मी करून इथं आधीच. ओके, 0.05 इंटू ओमेगा BA निघलं इथं 33.51, किती येतंय VBA, हे कॅल्शीमध्ये टाका, 0.05 इंटू 33.51 हे किती येतंय 1.6755 1.6755 मीटर पर सेकंद. एवढी व्हेलॉसिटी येते क्रँकची व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. ती कुठं असणार आहे, या क्रँकला परपेंडिक्युलर, क्रँकला बरोबर परपेंडिक्युलर इथं VBA असणार आहे. ओके, ती एवढी असणार आहे 1.6755 मीटर पर सेकंद. आता हे आपण कागदावर काढू शकत नाही. 1.67 मीटर काढू शकतो का, 1 मीटर म्हणजे एवढं झालं, 1.67 किती मोठं येईल, म्हणजे याला आपण काय सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग त्यासाठी स्केल घ्यायचं. तर आता माझी मेथड काय आहे की जे पहिलं येईल त्याला 6 सेंटीमीटरची लाईन घ्यायची, म्हणजे पानावर व्यवस्थित बसतं.
पानावर एका व्यवस्थित दिसतं किंवा बसतं पण पानाला शोभेल अशी डायग्रॅम आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी मी काय करतो, ही व्हेलॉसिटी जी आलेली आहे ह्याला मी 6 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करतो. ओके, मग काय करणार मी, ही जी व्हेलॉसिटी आहे 1.6755 मीटर पर सेकंड जी व्हेलॉसिटी आहे त्याला मी 6 सेंटीमीटर लाईन घेतो. 6 सेंटीमीटर एवढी लाईन काढणार त्याला मी. ओके, मग 1 सेंटीमीटर बरोबर किती होईल, 6 सेंटीमीटर बरोबर जर एवढा असेल तर 1 सेंटीमीटर बरोबर किती येणार, हे डिवायडेड बाय 6 म्हणजे झालं 1 सेंटीमीटर. तर ते किती येणार 1.6755 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती येते व्हॅल्यू 0.2792 मीटर पर सेकंद. हे याला काय म्हणायचं, स्केल. याला म्हणायचं स्केल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, ओके, 1 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर बरोबर मी ही व्हेलॉसिटी घेतली तर 1 सेंटीमीटर बरोबर किती येणार, तर 6 ने इकडे डिवाइड करायला लागेल. ओके, मग किती येते 0.2792 मीटर पर सेकंद. हे व्हेलॉसिटी डायग्रामसाठी स्केल झालं, स्केल. ओके, मग आता व्हेलॉसिटी डायग्राम काढायला सुरुवात करायची. इथपर्यंत आपण आलो की पुढची स्टेप काय, व्हेलॉसिटी डायग्राम काढायला सुरुवात करायची. ही होती कॉन्फिगरेशन डायग्राम. आता व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढायची बघा. रोल अँड ड्रॉ घ्या तुमचा, रोल अँड ड्रॉ घ्यायचा. आणि आता फिक्स्ड पॉईंट कोणते कोणते आहेत कॉन्फिगरेशन डायग्राम मध्ये ते बघायचे. कोणते आहेत, ए आणि डी. फिक्स्ड लिंकचे 2 पॉईंट, पॉईंट ए पॉईंट डी, ते पहिल्यांदा घ्यायचे. पॉईंट ए आणि पॉईंट डी. आता व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये, कॉन्फिगरेशन डायग्राम मध्ये आपण कॅपिटल लेटर वापरलेत. तेच फक्त काय करायचं, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन डायग्राम मध्ये काढताना काय करायचं, स्मॉल लेटर्स वापरायचे. यालाच स्मॉल लेटर इथं वापरायचे. ओके, मग पॉईंट ए आणि डी फिक्स आहेत तर ते एका जागेवर घ्यायचे कारण त्यांची व्हेलॉसिटी 0 असणार आहे म्हणून एका जागेवर घेतले. ए डी स्मॉल ए डी एका जागेवर घेतली. ओके, आता या लिंकची एका लिंकची व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. तर पहिल्यांदा या लिंकचं झालं ए डी. आता सेकंड लिंक ए बी. ए बीची व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे म्हणजे बी ए. बी एची व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे व्ही बी ए किती आहे 1.6755 मीटर पर सेकंद म्हणजेच किती सेंटीमीटर लाईन काढायची आपल्याला 6 सेंटीमीटर. ओके, मग आता बरोबर याला परपेंडिक्युलर, या लिंकला परपेंडिक्युलर पकडायचा रोल अँड ड्रॉ. म्हणजे आता रोल अँड ड्रॉवरची कोणती एक लाईन असेल ती अशी याला पॅरलेल करून घ्यायची म्हणजे हा परपेंडिक्युलर होईल रोल अँड ड्रॉ. आणि इकडं अशी तुम्ही लांब अशी एक लाईन मारायची, फेंट लाईन मारा आणि त्याला बरोबर पॅरलेल पकडून हा रोल अँड ड्रॉ असा घेऊन या आणि या एडी मधून तुम्हाला लाईन मारायची. एडी मधून लाईन मारायची. आता मी अंदाजे काढतो. ओके, एडी मधून अशी लाईन मारायची. बरोबर या लिंकला परपेंडिक्युलर रोल अँड ड्रॉ पकडायचा आणि घेऊन यायचं. आणि आता समजा असा डायरेक्ट येत नसेल तुमचा रोल अँड ड्रॉ, आता इथंच बघा हा रोल अँड ड्रॉ इथं पकडल्यावर हा इकडं वर जातोय, एडीकडे येत नाही. मग काय करायचं, हा इकडं आणायचा, इथं आणायचा, इथं लाईन काढायची आणि त्याला पॅरलेल पकडून परत लाईन ओढायची एडीमधून. अजून बसत नाही तर अजून पुढं पॅरलेल ओढायची आणि पुढं ओढायची. मग असं करायचं. किंवा इकडं ओढा पॅरलेल लाईन आणि मग घेऊन जावा असं, मग इथं लाईन येईल तुमची. ओके, तर ही किती काढायची आहे ए बी. ए बी लाईन किती असणार आहे 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. तर ही 6 सेंटीमीटर लाईन तुम्ही सपोज इथं अंदाजे मी घेतले 6 सेंटीमीटर. आणि डिरेक्शन कुठं आहे व्हेलॉसिटीची, सेम डिरेक्शन दाखवायची. आणि कोणती व्हेलॉसिटी आहे व्ही बी ए. व्ही बी ए, फक्त व्ही बी ए ला व्हॅल्यू लिहायची गरज नाही. आणि इथं कोणता पॉईंट मिळाला आपल्याला बी. ओके, क्लिअर, इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. व्ही बी ए कॅल्क्युलेशन करून काढलं आपण. ओके, आणि स्केल काय घेतलंय, या व्ही बी एची जी व्हेलॉसिटी आहे त्याला 6 सेंटीमीटर घेतलंय. 6 सेंटीमीटर लाईन काढली, त्याच्यावरून स्केल आले 1 सेंटीमीटर बरोबर एवढं. ओके, आता पुढं या लिंकची व्हेलॉसिटी आपली काढून झाली व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये. आता पुढची लिंक घ्या.
बी सी. बी सीची आता व्हेलॉसिटी माहीत नाही, काय माहीत नाही आपल्याला, ते आपल्याला निघणार आहे पुढे व्हेलॉसिटी डायग्राममधून. ओके, तर याला बरोबर परपेंडिक्युलर रोल अँड ड्रॉ करायचा. बरोबर, म्हणजे ही लाईन यातली एक आणि लिंकची लाईन ही पॅरलल झाली पाहिजे. त्यावेळेस रोल अँड ड्रॉ काय होईल, परपेंडिक्युलर. ओके, आणि घेऊन या, हे बरोबर ओढत आणा असं. आणि आता कोणता पॉईंट माहित आहे या लिंकवरचा त्या डायग्राममध्ये, बी आणि सी मधला कोणता पॉईंट आहे या डायग्राममध्ये, बी आहे. म्हणजे आपल्याला बी मधून ही लाईन ओढायला लागेल. ओके, याला जी परपेंडिक्युलर लाईन आहे ती आपल्याला बी मधून काढावी लागेल. तर आता बी कडे जात नाही तर इथं घ्या असं, आधी इथं काढा, मग याला पॅरलल पकडा. ओके, मग आणा इथं आणि मग लाईन काढा पॅरलल. ओके, तर आता ती कुठं आहे, खाली आहे का वर आहे ते आपल्याला माहित नाही. डिरेक्शन कुठं आहे ते अजून आपल्याला माहित नाही. त्यामुळे खाली वर दोन्हीकडे लाईन काढून ठेवा. डिरेक्शन आपल्याला माहित नाही कुठं आहे ते. ओके, अशी खाली वर लाईन काढून ठेवली. पुढं या लिंकची व्हेलॉसिटी आपली दाखवून झाली. आता चौथी लिंक लास्ट, त्याला परपेंडिक्युलर पकडा, परपेंडिक्युलर रोल अँड ड्रॉ पकडायचं. ओके, आणि आता यातला कोणता पॉईंट माहित आहे, सी आणि डी मधला. इथं कोणता पॉईंट माहित आहे आपल्याला, डी. म्हणजे ह्याची जी लाईन आहे ती डी मधून आपल्याला काढावी लागेल. तर याला बरोबर परपेंडिक्युलर आणि डी मधून लाईन बरोबर अशी निघेल. तर ती पण आपल्याला इकडं आहे काय तिकडं माहित नाही. मग आता ही लाईन आणि ही लाईन जिथं छेदली तिथं मिळाला तुमचा सी पॉईंट. याची परपेंडिक्युलर लाईन पहिल्यांदा या लिंकची काढली. बघा कशी काढली डायग्राम. फिक्स पॉईंट घेतले, याची व्हेलॉसिटी जी निघलेली आहे 6 सेंटीमीटर लाईन काढली, व्ही बी ए. या लिंकचं झालं. दुसरी लिंक बी सी, त्याची परपेंडिक्युलर लाईन कोणता पॉईंट माहित आहे, बी. तर बी पॉईंटमधून परपेंडिक्युलर लाईन काढली. पुढं चौथी लिंक, त्याची परपेंडिक्युलर लाईन डी पॉईंट माहित आहे डायग्राममध्ये, त्यातून काढली. आणि जिथं दोन लाईन छेदल्या तिथं सी पॉईंट मिळाला. ही झाली व्हेलॉसिटी डायग्राम. आता व्हेलॉसिटी दाखवायची आपल्याला, तर कशी दाखवणार, याची व्हेलॉसिटी इकडं होती, पुढं असंच जायचं पुढं पुढं. याची व्हेलॉसिटी इकडं, ही इकडं, ही इकडं, ही आहे व्ही सी बी, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट सी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट बी. पुढचा पॉईंट इथं आला पाहिजे, बाणाच्या पुढचा पॉईंट इथं आला पाहिजे. इथं पण बघा बाणाच्या पुढचा पॉईंट बी, पहिल्यांदा बी नंतर ए. इथं पण बाणाच्या पुढचा पॉईंट व्ही सी बी. ओके, आणि फिक्स कडून नेहमी व्हेलॉसिटी कशी असते, फिक्सच्या अपोजिट डिरेक्शनला असते. म्हणजे फिक्स पॉईंट इथं आहेत तर फिक्स पासून व्हेलॉसिटी असते, फिक्स पासून जाते व्हेलॉसिटी. म्हणजे इकडं पण काय, हा डी पॉईंट पण काय फिक्स आहे, त्यामुळं डिरेक्शन इकडं असणार. ओके, आणि काय असणार आहे, व्ही सी डी, पुढचा पॉईंट आधी सी डी. ओके, तर हे झालं व्हेलॉसिटी डायग्राम. आता कागदावर तुमची कशी दिसेल, हे असं येईल. ही व्हेलॉसिटी डायग्राम आहे मधली, अशी व्हेलॉसिटी डायग्राम येईल. आता पुढं काय करायचं बघा, नेक्स्ट स्टेप. व्हेलॉसिटी डायग्राम काढली आपण. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन करायचे. तर काय करायचं, तिसरी स्टेप झाली, पुढं नेक्स्ट चौथी स्टेप. आता मी इथं करतो चौथी स्टेप, नंतर ते मी खोडून टाकणार चौथी स्टेप, किंवा इथं लिहितो मी फोर्थ स्टेप. आता आपल्याला काय काढायचं आहे, ओमेगा सी बी, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सी बी. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सी बी काढायचे. मग ओमेगा सी बी आपण कुठून काढणार, त्यासाठी व्ही सी बी माहीत पाहिजे. मग आधी व्ही सी बी आपल्याला काढायला पाहिजे. मग आता हे मेजर करायचं तुमच्या रोल अँड ड्रॉनच. हे किती सेंटीमीटर येतंय, हे किती सेंटीमीटर येते, सी बी किती सेंटीमीटर येते ते मेजर करायचं. तर ते कागदावर काढल्यानंतर माझं व्ही सी बी 2.4 सेंटीमीटर असं आलं, 2.4 सेंटीमीटर. तर त्याच्या आसपास तुमचं येईल 2.3, 2.4, 2.5 एवढ्या रेंजमध्ये चालते. त्यापेक्षा जास्त फरक नको आहे. तर माझं 2.4 आले, तर 2.4 व्ही सी बी इज इक्वल टू, हे सी बी मेजर केलं म्हणजेच व्ही सी बी
इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर, ते मला मीटर पर सेकंदमध्ये करायचे आहे. म्हणजे काय, स्केलनं मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर, कारण 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे, 0.2792 मीटर पर सेकंद. तर 2.4 सेंटीमीटर बरोबर किती येईल, तर 2.4 इंटू हे 0.2792. ओके, 0.2792 मीटर पर सेकंद. म्हणजे VCB काय आलं, तर हे मल्टिप्लाय जर केलं 2.4 इंटू 0.2792, तर हे किती येते, 0.67 मीटर पर सेकंद, 0.67 मीटर पर सेकंद असं येते. ओके, तर आता VCB इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, व्हेलॉसिटी काय असते, त्या लिंकची लेंथ इंटू ओमेगा, त्या लिंकचं ओमेगा. म्हणजे VCB पण काय असणार, CB इंटू ओमेगा CB. हेच पाहिजे ना आपल्याला, ओमेगा CB. VCB काय असणार, CB इंटू ओमेगा CB. मग यातलं VCB माहित आहे आपल्याला 0.67, CB आपल्याला माहित आहे, CB ची लेंथ किती आहे, 0.16. ओके, इक्वल टू 0.16 इंटू ओमेगा CB आपल्याला काढायचं आहे. तर ओमेगा CB काय येणार, हे इकडे डिवाइड होईल, 0.67 डिवायडेड बाय 0.16 किती येईल कॅल्सीमध्ये, तर ते असं येते, ओमेगा CB इज इक्वल टू 4.188 रॅडियन पर सेकंद, 4.188 रॅडियन पर सेकंद असं आन्सर येते. तर मी त्याचं आन्सर इथं लिहून ठेवतो, 4.188 रॅडियन पर सेकंद. ओके, तर आपल्या प्रॉब्लेममधली एक गोष्ट आपण फाइंड केली. आता सेकंड काय, ओमेगा CD, त्यासाठी काय पाहिजे, सेम VCD पाहिजे आपल्याला, VCD. तर VCD मेजर करायचं, VCD मेजर करा. आता मी ते इथं लिहितो, VCD 5वी स्टेप. VCD किती येते, तर हे सेंटीमीटर किती येते मेजर करायचं, रोल एंड ड्रॉ घ्यायचा तुमचा, आणि हे किती सेंटीमीटर येते ते फाइंड करायचं. तर माझं येते VCD समथिंग 4.5 सेंटीमीटर येते माझं, 4.5 सेंटीमीटर. मग 4.5 सेंटीमीटर, तर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे व्हेलॉसिटी, 0.2792 मीटर पर सेकंद. मग 4.5 सेंटीमीटर बरोबर किती येणार, तर हे मल्टिप्लाय करायला लागेल त्याला. म्हणजे 4.5 इंटू 0.2792, तर हे किती येते मीटर पर सेकंदमध्ये, 1.2564, 1.2564 मीटर पर सेकंद, 1.2564 मीटर पर सेकंद असं येते. ओके, मग VCD याच्यासारखंच, VCD इज इक्वल टू काय असणार, CD इंटू ओमेगा CD, CD इंटू ओमेगा CD. तर VCD माहित आहे 1.2564 इज इक्वल टू CD किती आहे, 0.1 मीटर, 0.1 इंटू ओमेगा CD फाइंड करायचं आहे. तर ओमेगा CD काय येणार, हे 1.2564 डिवायडेड बाय काय होणार, 0.1, म्हणजे किती येणार, 12 किती येते, 12.56 मीटर, सॉरी रॅडियन पर सेकंद, रॅडियन पर सेकंद. दोन व्हेलॉसिटी आपल्याला निघाले. ओके, ओमेगा CD 12.56 रॅडियन पर सेकंद, दोन्ही व्हेलॉसिटी आपल्या फाइंड झाल्या. तर या व्हेलॉसिटीसाठी, या फाइंड 1 साठी आपल्याला एवढं सगळं करावं लागलं. आता ॲक्सेलरेशन्स काढायचे, त्यासाठी काढावे लागते ॲक्सेलरेशन डायग्राम. हे झालं फक्त व्हेलॉसिटी ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम. जर तुम्हाला फक्त व्हेलॉसिटी हा फर्स्ट पॉईंटच फक्त विचारला असता तर प्रॉब्लेम इथं संपला असता. हे काय झालं तुमचं व्हेलॉसिटी ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम. आता ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम आपण करूया. तर ॲक्सेलरेशन डायग्राम मी इथं काढणार आहे. ओके, तिथं मी जागा ठेवतो. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स मी कुठं करतो, इथं सुरुवात करतो ॲक्सेलरेशनसाठी कॅल्क्युलेशन्स. ओके, बघा आता ॲक्सेलरेशन डायग्राम जर मला काढायची असेल, व्हेलॉसिटी डायग्राम जर मला काढायची असेल, तर मला काय एका लिंकची कोणत्या तरी व्हेलॉसिटी माहीत असावी असं
होतं. म्हणजे एका लिंकची मी व्हेलॉसिटी काढली आणि मग व्हेलॉसिटी डायग्राम काढली. तसंच ॲक्सलरेशन डायग्राम काढायला सुद्धा मला एका लिंकचं ॲक्सलरेशन माहीत पाहिजे. मग या लिंकचं मी ॲक्सलरेशन काढू शकतो. आता या लिंकचं सुद्धा काढू शकतो कारण ओमेगा माहीत झालंय मला या लिंकचं. या लिंकचं सुद्धा काढू शकतो कारण त्याचं सुद्धा ओमेगा मला माहीत झाले. ओके, मग बघूया आता. ॲक्सलरेशनचे 2 कंपोनंट असतात. एक रॅडियल असतो लिंकवर. हा रॅडियल, त्याची डिरेक्शन असते फिक्सच्या डिरेक्शनकडं. हा रॅडियल कंपोनंट बी एचा रॅडियल कंपोनंट आणि त्याला परपेंडिक्युलर असतो टेंजन्शियल कंपोनंट. पण इथं अल्फा दिलंय का? या लिंकचं अल्फा कुठेही उल्लेख नाही. ओके, फक्त RPM दिलंय, त्याच्यावरून फक्त ओमेगा निघतं. अल्फा दिलं नाही म्हणजे टेंजन्शियल कंपोनंट काय असणार? 0. अल्फा दिलं नाही म्हणजे अल्फा काय असणार? 0. टेंजन्शियल कंपोनंट 0. त्यामुळे फक्त रॅडियल कंपोनंट असणार. तो कसा काढायचा? तर ARBA. नेक्स्ट स्टेप, 6वी स्टेप, ARBA म्हणजे रॅडियल ॲक्सलरेशन ऑफ लिंक BA. तर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे BA इंटू ओमेगा BAचा स्क्वेअर. एचा फॉर्म्युला काय असतो? ॲक्सलरेशन रॅडियल कंपोनंट A इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर आणि टेंजन्शियल कंपोनंट काय असतो? R अल्फा. 2 कंपोनंट फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. तर हा रॅडियल कंपोनंट आहे BAचा. मग BA इंटू ओमेगा BAचा स्क्वेअर. BA माहिती आहे आपल्याला किती आहे? 0.05 इंटू ओमेगा BA माहिती आहे आपल्याला. ओमेगा BA 33.51 रेडियन पर सेकंद. 33.51 स्क्वेअर आहे त्याचा. हे कॅल्शीमध्ये टाका, तुमचा रॅडियल कंपोनंट मिळेल. कॅल्शीमध्ये टाका 0.05 इंटू 33.51 स्क्वेअर किती येते? तर माझं ते आले 56.146 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि टेंजन्शियल कंपोनंट काय असतो? ATBA इज इक्वल टू BA इंटू अल्फा BA. तर अल्फा आहे 0 म्हणून हे सगळं 0. टेंजन्शियल कंपोनंट 0. ओके, मग रॅडियलची व्हॅल्यू ही आली 56.146 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढी मोठी आपण कागदावर काढू शकत नाही. मग काय घ्यायचं? याला परत स्केल घ्यायचं. आता इथं तुम्ही बघितलं असेल कॉन्फिगरेशन डायग्रामसाठी एक वेगळं स्केल आहे. ॲक्सलरेशन डायग्रामसाठी वेगळं स्केल घेतलंय मी. आता ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी डायग्रामसाठी हे वेगळं स्केल झालं. आता ॲक्सलरेशन डायग्रामसाठी मी वेगळं स्केल घेणार. प्रत्येक डायग्रामसाठी स्केल वेगळा आहे. एकच स्केल वापरायचं नाही सगळी. ॲक्सलरेशनचं स्केल आता त्याचा विषय तिथं संपला. आता व्हेलॉसिटीचा विषय संपला. आता ॲक्सलरेशनचं स्केल वेगळं घ्यायचं. ओके, परत मी माझं 6 सेंटीमीटर आवडीचं आहे. परत मी 6 सेंटीमीटर घेतो. तुम्ही 5 सेंटीमीटर घेऊ शकता, 7 सेंटीमीटर घेऊ शकता, तुमच्या मनाप्रमाणे. मला 6 आवडते, 6 सेंटीमीटर घेतो मी. ओके, तर 6 सेंटीमीटर इज इक्वल टू हे घ्यायचं 56.146 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं घेणार. तर 1 सेंटीमीटर बरोबर किती येणार? तर 6 न इकडे डिवाइड करायला लागेल. मग 1 सेंटीमीटर किती येणार? 56.146 डिवायडेड बाय 6. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती येते? स्केल 9.3576 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ॲक्सलरेशन डायग्रामचं स्केल. स्केल फॉर ॲक्सलरेशन डायग्राम. ओके, मग आता पुढं ज्या ॲक्सलरेशनच्या व्हॅल्यू येतील त्याला मी काय करणार? याने डिवाइड करणार सेंटीमीटरमध्ये करायसाठी, किंवा डायग्राममधून मेजर करून ज्या व्हॅल्यू येतील त्याला मी मल्टिप्लाय करणार. असं स्केलनं मल्टिप्लाय करणार. ओके, नेक्स्ट पुढची स्टेप. आता ही एका लिंकची रॅडियल व्हेलॉसिटी आपल्याला माहीत झाली, रॅडियल ॲक्सलरेशन. पुढच्या लिंकचं आपण रॅडियल ॲक्सलरेशन काढू शकतो कारण त्याचं पण ओमेगा आपल्याला माहीत आहे. त्याच्या पुढच्या लिंकचं सुद्धा रॅडियल कंपोनंट आपण काढू शकतो कारण त्याचा पण ओमेगा आपल्याला माहीत आहे. ओके, मग काढून घ्या. आता पुढं AR टेंजन्शियल माहीत नाही कोणाचंच, कारण अल्फा या दोन्हीचं पण पुढं अल्फा माहीत नाही आपल्याला. ते तर आपल्याला काढायचं आहे.
अल्फा तर आपल्याला काढायचा आहे या लिंकचा आणि या लिंकचा. या लिंकचा दिला नाही म्हणजे 0 आहे. ओके, तर ए आर, पुढची लिंक कोणती आहे? सी बी. ए आर सी बी इज इक्वल टू काय असणार? सी बी इंटू ओमेगा सी बी स्क्वेअर. तर सी बी किती आहे? 0.16 इंटू ओमेगा सी बी किती आहे? 4.188. किंवा इथं लिहिले ओमेगा सी बी 4.188. 4.188 त्याचा स्क्वेअर आहे. मग ही किती येते व्हॅल्यू? कॅल्सीमध्ये जर तुम्ही टाकली तर ही व्हॅल्यू किती येते? ए आर सी बी 2.8062 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रेडियल कंपोनंट ऑफ सी बी. तो कुठं असणार आहे? लिंकवर. तो सुद्धा असा लिंकवर असणार आहे. ए आर सी बी. ओके, लिंकवर. आणि हा कंपोनंट सुद्धा कुठं असणार आहे? लिंकवर. टुवर्ड्स फिक्स पॉइंट. ए आर सी डी टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंट. आणि हा कंपोनंट टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंट त्याच्या डिरेक्शनमध्ये दुसऱ्या लिंकचा, आणि हा लास्टचा जो आहे तो टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंट. ओके, आता हे आलं मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. मला पाहिजे काय डायग्राममध्ये काढायसाठी? सेंटीमीटरमध्ये. याचं तर मी घेतलं 6 सेंटीमीटर. स्केल आहे 1 सेंटीमीटर बरोबर 9.3576 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग एवढ्या मीटर पर सेकंड स्क्वेअरचं किती सेंटीमीटर होतंय? तर याला स्केलनं डिवाइड करायचं. म्हणजे 2.8062 डिवायडेड बाय 9.3576. ओके, मग किती सेंटीमीटर येईल हे? 0.299 सेंटीमीटर किंवा 0.3 सेंटीमीटर सरळ. हे 0.299चं 0.3 सेंटीमीटर तुम्ही काढायचे लाईन. ओके, तर हे सेंटीमीटरमध्ये आलं. हे 6 सेंटीमीटर लाईन काढायची आहे. ह्याची लाईन 0.3 सेंटीमीटर काढायची आहे. पुढं 8वी स्टेप, या लिंकची रेडियल ॲक्सेलरेशन काढायचं. या लिंकचं म्हणजे ए आर सी डी. ए आर सी डी इज इक्वल टू काय असणार? सी डी इंटू ओमेगा सी डी स्क्वेअर. सी डी किती आहे? 0.1 मीटर इंटू ओमेगा सी डी किती निघालं आपलं? 12.56 रेडियन पर सेकंड. 12.56 त्याचा स्क्वेअर. ओके, मग ही व्हॅल्यू किती येते कॅल्शियममध्ये टाकल्यानंतर? तर माझी आली 15.785 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए आर सी डी. त्याचं परत सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करा. म्हणजे स्केलने ह्याला डिवाइड करायचं. 15.885 डिवायडेड बाय 9.3576 डिवाइड केल्यानंतर किती सेंटीमीटर येईल हे? 1.68 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये एवढे येते. ओके, तर आता सगळ्या लिंकची आपली रेडियल ॲक्सेलरेशन्स काढून झाली. तर आता आपल्याला ॲक्सेलरेशन डायग्राम काढायची. कशी ती बघा. ॲक्सेलरेशन डायग्राम. तर व्हेलॉसिटी डायग्राम सारखेच फिक्स्ड पॉईंट कोणते आहेत बघायचे. ए आणि डी फिक्स्ड पॉईंट आहेत, ते घ्यायचे एका जागेवर. फिक्स्ड पॉईंट हे एका जागेवर घेतले. फिक्स्ड पॉईंट एका जागेवर घेतले. आता तुमची कागदावर इकडे जागा शिल्लक असेल, मध्ये पॉईंट घ्या बरोबर. ओके, आता मला हे जे मी बाण काढलेत ह्याच्यावरून मला कळतंय की बाबा माझी ॲक्सेलरेशन डायग्राम ही पॉईंट फिक्स्ड पॉईंटच्या याच बाजूला येणार आहे. कारण सगळे बाण हे असेच आहेत इकडे. त्यामुळे मला कळते बाबा फिक्स पॉईंटच्या डायग्राम इकडे येणार आहे. म्हणून मी पॉईंट तिकडे घेतलाय. त्यामुळे माझी डायग्राम इकडे बसणार आहे. ओके, तर तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम प्रॅक्टिस केल्यानंतर समजेल की डायग्राम आपली कुठल्या साईडला जाणार आहे. तर त्याप्रमाणे मी तिथं पॉईंट घेतले. ए आणि डी फिक्स्ड पॉईंट घेतला. ओके, आता एका लिंकचं बघू आपण. फिक्स्ड लिंकचं झालं, फिक्स पॉईंट घेतले तिथं. आता पुढची लिंक. याचा रेडियल कंपोनंट आपल्याला माहित आहे ए बीचा, म्हणजे बी एचा. कुठं आहे रेडियल कंपोनंट? 56.146 म्हणजेच किती? 6 सेंटीमीटर लाईन. आणि डिरेक्शन कुठं आहे? खाली. आणि बरोबर लिंकवर आहे ॲक्सेलरेशन. रोल एंड ड्रॉ घ्या. लिंकला पॅरलल पकडा, घेऊन या इकडं. सपोज इकडं आला कुठतरी, तिथं लाईन ओढा.
त्याला पॅरलल करा आणि मग वडा लाईन. ओके, तर आता याला बरोबर पॅरलल लाईन पाहिजे. अशा पद्धतीने काढा. कसं कळलं? हे इकडे घेऊन या. सपोज इथं आलं, इथं लाईन वाढा, परत त्याला पॅरलल पकडा, पुढं परत आणा, लाईन वाढा, असं पॅरलल करत करत त्या पॉईंटपर्यंत यायचं तुम्ही. ओके, तर ही किती आहे? 6 सेंटीमीटर. ओके, 6 सेंटीमीटर. आणि कोणतं ॲक्सेलरेशन आहे? ARBA. ARBA, त्याचा ॲरो कुठं आहे? खाली ARBA काढलं मी. ओके, हे झालं पहिल्या या लिंकसाठी. आता या लिंकचं संपलं, पहिल्या लिंकचं संपलं, दुसऱ्या लिंकचं संपलं काम. पुढची लिंक, याचा सुद्धा रेडियल कंपोनंट माहिती आहे आपल्याला. CBचा रेडियल कंपोनंट किती सेंटीमीटर आहे? 0.3. ओके, 0.3. आणि कसं आहे? याला पॅरलल, डिरेक्शन कशा आहे? इकडं. आणि पॅरलल रोल अँड ड्रॉ पकडा, पॅरलल, याला पॅरलल रोल अँड ड्रॉ आणा इकडं, इथं लाईन वाढा आणि इकडं घेऊन या तुम्ही. ओके, पॅरलल करत करत घेऊन या आणि बरोबर लिंकला पॅरलल 0.3 सेंटीमीटर डॉटेड लाईन काढायची. डॉटेड लाईन 0.3 सेंटीमीटर म्हणजे फक्त 3 mm येईल तुमच्या स्केलवरचं. 3 mm, रोल अँड ड्रॉवरचं फक्त 3 mm. हे एकदम स्मॉल येईल. तिथं एक्स असा पॉईंट द्या आणि हे आहे ARCB. आता या ARCBला टेंजेन्शियल कंपोनंट कसा असतो याचा? याला परपेंडिक्युलर, लिंकला परपेंडिक्युलर असतो टेंजेन्शियल कंपोनंट. या लिंकला परपेंडिक्युलर टेंजेन्शियल कंपोनंट म्हणजेच व्हेलॉसिटीला पॅरलल. तर व्हेलॉसिटीची लाईन इथं आहे आपली CBची, किंवा याला परपेंडिक्युलर पकडा, रोल अँड ड्रॉ. याचा टेंजेन्शियल कंपोनंट काहीतरी असणार आहे, तो आपल्याला काढायचा आहे डायग्राममध्ये. तर याला पकडा परपेंडिक्युलर, लिंकला परपेंडिक्युलर आणा, रोल अँड ड्रॉ आणि एक्स मधून लाईन काढा. एक्स मधून बरोबर त्याला परपेंडिक्युलर डॉटेड लाईनच काढायची आहे तुम्हाला. डॉटेड लाईन काढा अशी, एक्स मधून डॉटेड लाईन काढायची. खाली वर कुठं माहित नाही आपल्याला. ओके, तर हे परपेंडिक्युलर आहे 90 डिग्रीमध्ये आणि याला नाव काय द्यायचं? टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ CB. CB लिंकचा टेंजेन्शियल कंपोनंट एक्स मधून काढला, एक्स मधून, एक्सला परपेंडिक्युलर, या लाईनला बरोबर परपेंडिक्युलर. ओके, या लिंकचं काम संपलं. आता लास्ट लिंक CDचा रेडियल कंपोनंट CD वर असणार आहे. CDला पॅरलल ठेवा, पॅरलल रोल अँड ड्रॉ. आणि किती आहे? किती लाईन काढायची आहे? 1.68 सेंटीमीटर. ओके, आणि पॉईंट कुठला माहिती आहे यातला? D मधून काढायची. घेऊन या पॅरलल, D मधून काढा. ओके, D मधून किती सेंटीमीटर लाईन काढायची? 1.68 सेंटीमीटर म्हणजे 16 mm. 16 आणि 16.5 थोडंसं पुढं 16 mm ही लाईन असली पाहिजे तुम्ही. तिथं वाय असं नाव द्या त्या पॉईंटला, वाय. आणि आता त्याचा टेंजेन्शियल कंपोनंट, या लिंकचा टेंजेन्शियल कंपोनंट कसा असणार आहे? या लिंकला परपेंडिक्युलर ठेवा, परपेंडिक्युलर, किंवा इथंच परपेंडिक्युलर करा सरळ. रोल अँड ड्रॉ इथंच परपेंडिक्युलर करायचा या लाईनला आणि लाईन काढा डॉटेड. ती कुठं काढायची? या लाईनकडे गेली पाहिजे, या उभ्या लाईनकडे गेली पाहिजे. ओके, त्याला परपेंडिक्युलर डॉटेड लाईन. परपेंडिक्युलर, याला परपेंडिक्युलर डॉटेड लाईन काढली. आता या दोन लाईन कुठं छेदल्या? इंटरसेक्ट झाल्या इथं. तिथं आला तुमचा C पॉइंट. सिंपल. आता इथं कोणता पॉइंट होता? B. A नंतर B पॉइंट मिळाला. B मधून आपण ABचं ॲक्सेलरेशन काढलं पहिल्यांदा, 6 सेंटीमीटर लाईन रेडियल कंपोनंट. B पॉइंट मिळाला. पुढची लिंक, त्याचा रेडियल कंपोनंट काढला, X पॉइंट मिळाला. त्याला परपेंडिक्युलर ही लाईन काढली टेंजेन्शियलची. ओके, नंतर ते तिथंच सोडलं. पुढची लिंक, पुढच्या लिंकचा रेडियल कंपोनंट, त्याची डिरेक्शन खाली होती,
खाली दाखवली डिरेक्शन ए आर काय होती सी डी ए आर सी डी काढलं 1.68 सेंटीमीटर. त्याला परपेंडिक्युलर त्याचा टेंजेन्शियल कंपोनंट ए टी सी डी त्याला परपेंडिक्युलर लाईन ओढली. 2 लाईन जिथं छेदल्या टेंजेन्शियलच्या तिथं मिळाला तुमचा सी पॉईंट. आता बी आणि सी जोडा. दुसऱ्या पेननं जोडतो मी जरा. बी आणि सी जोडा. बी आणि सी जोडलं. आता याचे बाण काढायचे आहेत आपल्याला. आपण असं गेलो हे वर इथं आता खूप लांब लिहिलं मी. हे इथं लिहितो ए टी सी बी. आता ही लाईन आपण जोडली. ही लाईन जोडली. बी आणि सी जोडले. त्याचा बाण इकडंच पाहिजे वर. याचा दाखवलाय तसा तिकडं. तर ए सी बी हे झालं टोटल ॲक्सेलरेशन. टोटल ॲक्सेलरेशन काय असतं रेडियल ॲक्सेलरेशन प्लस टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे टोटल ॲक्सेलरेशन ए सी बी. आणि हा टेंजेन्शियल कंपोनंट हा एक्स सी टेंजेन्शियल कंपोनंट. ओके. तसाच हा टेंजेन्शियल कंपोनंट वाय सी कोणाचा सी डी लिंकचा टेंजेन्शियल कंपोनंट ए टी सी डी. आणि हा रेडियल. तर इथं पण ए म्हणजे डी आणि सी जोडायचे. बघा ए बी झाल्यानंतर बी सी जोडला आपण बी सी. नंतर सी डी जोडायचं. सी आणि डी जोडा. सी आणि डी जोडतो मी. तर हे काय झालं सी डी जोडलं मी. आणि हे कोणतं ॲक्सेलरेशन झालं टोटल ॲक्सेलरेशन ऑफ लिंक सी डी ए सी डी. तर ही झाली ॲक्सेलरेशन डायग्राम. ओके. तर ही कॉन्फिगरेशन डायग्राम. अजून आपल्याला आन्सर काढायचे आहेत. ही व्हेलॉसिटी डायग्राम आणि ही ॲक्सेलरेशन डायग्राम. ओके. आता आन्सर काढूया. आपल्याला काय काढायचे आहे अल्फा सी बी आणि अल्फा सी डी. तर अल्फा सी बी म्हणजे कशामध्ये असणार आहे ते टेंजेन्शियल कंपोनंटमध्ये असणार आहे. कारण टेंजेन्शियल कंपोनंट ॲक्सेलरेशनचा इज इक्वल टू काय असतं लिंकची लेंथ इंटू अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके. आपल्याला रिलेशन माहित आहे लिनियर ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. त्या रिलेशनमधून काढायचं. तर बघा आता आन्सर मी तिथं काढतो. पुढची 9वी स्टेप आहे. काय काढायचं आहे मला अल्फा सी बी म्हणजे पहिल्यांदा टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ लिंक सी बी आपल्याला माहीत पाहिजे. तर सी बी लिंक त्याचा टेंजेन्शियल कंपोनंट हा दिसतोय ए टी सी बी. तो मेजर करा किती सेंटीमीटर येतोय बघा. हा मेजर करायचा ए टी सी बी किती सेंटीमीटर येतोय. ही डॉटेड लाईन जी आहे ए एक्स सी ही डॉटेड लाईन ती मेजर करायची किती सेंटीमीटर येते. तर माझी येते समथिंग 4.6 सेंटीमीटर येते. तर त्याच्या आजूबाजूला तुमची यायला पाहिजे 4.4 4.5 4.6 4.7 इथपर्यंत ठीक आहे. एवढ्या रेंजमध्ये तुमची येत असेल तर बरोबर आहे. 4.6 तर ए टी सी बी किती येते 4.6 सेंटीमीटर. ते झालं सेंटीमीटरमध्ये. पण मला कशामध्ये पाहिजे ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. मग स्केलनं इंटू करायचं. ॲक्सेलरेशनचं स्केल हे आहे 1 सेंटीमीटर बरोबर एवढं. तर 4.6 सेंटीमीटर बरोबर किती तर त्याला मल्टिप्लाय यानं करायला लागेल 9.3576 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे किती येते हे मल्टिप्लाय जर केलं तर किती येते 43.044 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. मग आता ए टी बी काय असतं ए टी बीचा अजून फॉर्म्युला काय आहे तर ए टी सी बी इज इक्वल टू टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ लिंक सी बी इज इक्वल टू सी बी इंटू अल्फा सी बी. हेच पाहिजे ना आपल्याला अल्फा सी बी. ते आलं तिथं.
मग अल्फा सी बी काय येणार, तर हे आपल्याला माहिती आहे 80 सी बी 43.044 इज इक्वल टू सी बीची लेंथ किती आहे 0.16 इंटू अल्फा सी बी आपल्याला काढायचं आहे. तर अल्फा सी बी किती येणार, हे डिवाइड करायला लागेल 43.044 डिवायडेड बाय 0.16 किती येते, तर कॅल्सीमध्ये जर तुम्ही टाकलं तर एवढं येते 269 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक सी बी 269 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता नेक्स्ट लास्ट राहिलं अल्फा सी डी, म्हणजे सी डी लिंकचा टेंजन्शियल कंपोनंट आपल्याला माहीत पाहिजे. सी डी लिंक त्याचा हा टेंजन्शियल कंपोनंट म्हणजे वाय सी टेंजन्शियल कंपोनंट वाय सी. ही लाईन मेजर करा किती सेंटीमीटर येते बघा, ही मेजर करा डॉटेड लाईन किती सेंटीमीटर येते बघायची. ते समथिंग किती येते 4.7 सेंटीमीटर येते 4.7 सेंटीमीटर येते. तर 80 सी डी इज इक्वल टू 4.7 सेंटीमीटर येते. तर त्याचं मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये कसं करणार, स्केलनं मल्टिप्लाय इंटू 9.3576 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे हे किती येते मल्टिप्लाय केलं की येते 43.98 मीटर पर सेकंड स्क्वेअर टेंजन्शियल सी डी. सी डीचा टेंजन्शियल ॲक्सेलरेशन तेवढे येते. तर फॉर्म्युला काय त्याचा 80 सी डी इज इक्वल टू सी डी इंटू ओ अल्फा सी डी. अल्फा सी डी तर 80 सी डी माहीत आहे आपल्याला 43.98 इज इक्वल टू सी डीची लेंथ माहीत आहे 0.1 इंटू अल्फा सी डी. तर अल्फा सी डी काय येणार, अल्फा सी डी इज इक्वल टू हे 0.1 डिवाइड करायला लागेल काय येईल 439.8 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अवर फायनल आन्सर. फायनल आन्सर मिळालं 439.8 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार चेन मेकॅनिझम करण्यासाठी आपल्याला एवढं सगळं करावं लागतं. तुम्हाला पण घाम फुटला असेल, मला पण सांगून आता फुटलाय घाम. तर एवढं सगळं आपल्याला व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार मेकॅनिझमसाठी करावं लागतं. हे सिम्पल झालं. अजून खूप डेंजर मेकॅनिझम असतात, त्यावेळेस पण अशी कॅल्क्युलेशन प्रत्येक लिंकसाठी करावी लागतं. तर हे मी डिटेलमध्ये घेतलंय सगळं. एक्झामला विचारताना काय फक्त एक विचारतात अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सी बी, फक्त एवढी डायग्राम काढायची, फक्त एवढंच, इथनं एवढंच. किंवा फक्त अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक सी बी, त्यावेळेस हे सगळं करावंच लागतं. आणि इथं फक्त हे एकच, बाकी सगळं करावं लागतं. तर असं व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस कोणत्याही मेकॅनिझमचं तुम्ही करू शकता. तर 4 बार चेन मेकॅनिझम कोणताही प्रॉब्लेम आला तरी हीच मेथड, हीच प्रोसिजर तुम्ही वापरायची. सिंगल स्लायडरचं पण करत असताना, सिंगल स्लायडर चेन मेकॅनिझम त्याचं करत असताना ते पण सिम्पल आहे. मेथड हीच, प्रोसिजर हीच वापरायची. असंच काढायचं. एका लिंकची व्हेलॉसिटी काढायची, मग व्हेलॉसिटी डायग्राम काढायची, त्याच्यावरून आन्सर फाइंड आउट करायची. पुढं प्रत्येक लिंकची रेडियल ॲक्सेलरेशन काढायची, तिन्ही लिंकचे, सगळ्या लिंकचे. आणि मग त्याच्यावरून स्केल घेऊन ॲक्सेलरेशन डायग्राम काढायची. आणि मग विचारलेले आन्सर्स जे आहेत, क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स काढायचे. तर अशी सिम्पल मेथड आहे. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला, मी जे मेथड सांगितलेली आहे त्यात स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर एकदम सिम्पल मेथड आहे. आय होप तुम्हाला ही मेथड समजली असेल नसेल तशी कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. काही सजेशन असतील अजून याच्यामध्ये की बाबा याच्यापेक्षा सोपी मेथड मला जमते असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा ती सांगू शकता. तर मला वाटतं ही सोपी मेथड आहे. सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझमसाठी बघणार आहे. तर
तोपर्यंत थँक्यू.